विषय आहे रजोनिवृत्ती आणि औदासिन्य. आणि आजच्या वक्त्या आहेत डॉक्टर मनीषा अभिजित भोजकर. त्यांची ओळख करून घेऊया आपण. त्या आयुर्वेद कन्सल्टंट आहेत, काउन्सिलिंग सायकोलॉजिस्ट आहेत, व्याख्यात्या आहेत आणि लेखिकाही आहेत. त्यांनी BA-MS केलेलं आहे आणि काउन्सिलिंग आणि सायकोथेरपी यामध्ये MS ही केलेलं आहे. अर्हत आयुर्वेद क्लिनिक आणि काउन्सिलिंग सेंटर, रेदाळ, हुपरी ह्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या ठिकाणी त्या 2004 पासून वैद्यकीय व्यवसाय करत आहेत. वैद्यकीय व्यवसायाव्यतिरिक्त त्यांना व्याख्यानांची आवड आहे. विविध शाळा, कॉलेजेस, जनजागृती मंच, महिला मंडळ, बचत गट, ज्येष्ठ नागरिक संघटना अशा ठिकाणी अनेक प्रतिष्ठेच्या व्यासपीठांवर गेल्या 10 वर्षापासून 500हून अधिक व्याख्याने त्यांनी सादर केली आहेत. मानसिक आरोग्य हा त्यांच्या व्याख्यानाचा मुख्य विषय. मासिक, वृत्तपत्र यामध्ये सुद्धा त्यांनी विविध सामाजिक विषयांवर लेखमाला प्रसिद्ध केल्या आहेत. डिअर जिंदगी आणि अचिव्हर्स द रोड मॅप टू सक्सेस अशी 2 स्वतःची पुस्तकं त्यांची प्रकाशित झाली आहेत. या दोन्ही पुस्तकांना अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणे आणि बडोदा यांच्याकडून उत्कृष्ट ललित साहित्याचे पुरस्कार मिळाले आहेत. किशोरवयीन मुलींच्या शारीरिक आणि मानसिक समस्या तसेच महिलांचे मानसिक आजार, समस्या आणि उपचार अशा विविध विषयांवर आकाशवाणीवरून अनेक समुपदेशन सत्रांचे पूर्ण महाराष्ट्रभर प्रसारण. तरुणाईमधील व्यसनाधीनता आणि अभ्यासाचा ताण या विषयावर TV9 या न्यूज चॅनलवर त्यांची मुलाखतही प्रसारित झालेली आहे. त्या कथक नृत्यांगनाही आहेत. त्यांनी शास्त्रीय कथक नृत्याचे प्रशिक्षण घेतले आहे. आयुर्वेद आणि मेंटल हेल्थ या विषयांमध्ये त्यांना अधिक रुची आहे. त्यांना आजपर्यंत मिळालेले पुरस्कार असे: शतायुषी पुरस्कार, शतायुषी हॉस्पिटल पुणे, वसुंधरा शक्ती राज्यस्तरीय आदर्श व्याख्याती पुरस्कार इचलकरंजी, सह्याद्री मल्टीसिटी लेडी आयडॉल पुरस्कार अहमदनगर, आदर्श कर्तृत्ववान महिला पुरस्कार रेंदाळकर वाचनालय रेंदाळ, रणरागिणी पुरस्कार सिद्धांत हॉस्पिटल कोल्हापूर. आता आपण त्यांना विनंती करूया की त्यांनी त्यांचा विषय मांडायला सुरुवात करावी. गुड इव्हनिंग, नमस्कार. माझा आवाज येतो का सगळ्यांना? हो, येतोय. ओके. तर माझी ओळख करून दिलेलीच आहे. मायसेल्फ डॉक्टर मनीषा भोसकर. मी आयुर्वेद तज्ज्ञ आणि काउन्सिलर आहे, त्याचबरोबर व्याख्याते आणि लेखिका आहे. मला खरं तर व्याख्यानांचा अनुभव आहे. आय एम अ स्टेज पर्सन. झूमचं हे माझं पहिलं सेशन आहे, त्यामुळे सगळ्यांना मला विनंती करायची की जर काही टेक्निकल इरर्स आले तर तुम्ही मला सांभाळून घ्यावं. तर सर्वप्रथम मी साप्ताहिक सत्वमिलन आणि यश वेलणकर सरांचं विशेष अभिनंदन करते, कारण अतिशय जनजागृती करणारा हा आणि गरजेचा असा हा उपक्रम आपण राबवत आहे. आणि या प्रोजेक्टमध्ये सहभागी होण्याची मला संधी मिळाली याविषयी मला विशेष आनंद आहे. त्यामुळे तुमच्या सगळ्या टीमचं मी सुरुवातीलाच आभार मानते. आजचा आपला विषय आहे रजोनिवृत्ती आणि औदासिन्य म्हणजे मेनोपॉझल डिप्रेशन. तर साधारण 1 तासाचं हे सेशन असेल. त्यातला हाफ सेशन आपण डिप्रेशन म्हणजे काय, त्याची कारणं कोणती, त्याची लक्षणं कोणती यावर माहिती घेऊयात. आणि नेक्स्ट हाफ सेशन मध्ये आपण डिप्रेशनवर मात कशी करायची याविषयी माहिती घेऊयात. त्यानंतर जर वेळ राहिला तर आपण डाऊट्सवर चर्चा करूया. सरही आपल्याला मार्गदर्शन करतील. आणि या सेशनमध्ये अनेक डॉक्टर्स सुद्धा जॉईन झालेले आहेत, त्यामुळे सगळ्या डॉक्टर्सना मी जरूर रिक्वेस्ट करेन की सेशन झाल्यानंतर तुम्ही जर काही यामध्ये इम्प्रूव्हमेंटची गरज असेल, जर अजून काही नॉलेज ऍडिशनची गरज असेल तर मी जरूर मला मेसेज करा, सो दॅट आय कॅन इम्प्रूव्ह मायसेल्फ. सो आपण आता सेशनला सुरुवात करूया. आजचा विषय आहे मेनोपॉझल डिप्रेशन. रजोनिवृत्तीच्या काळातील औदासिन्य समजून घेण्यापूर्वी आपल्याला डिप्रेशन म्हणजे काय हे समजून घेणं गरजेचं आहे.
का आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे? कारण आज डिप्रेशन हा शब्द इतका कॅज्युअली वापरला जातोय की मी बॉसला बघितलं आणि मला डिप्रेशन आलं, किंवा आज मला खूप डिप्रेस वाटतंय. डिप्रेशन हा शब्द प्रत्येक जण इतक्या सहजपणे वापरतायत की क्लिनिकल डिप्रेशन म्हणजे काय आणि दैनंदिन जीवनातील येणारी निराशा म्हणजे नेमकं काय आणि यातला फरक कसा ओळखायचा, हे आता सगळ्यांना आधी सांगणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे आपण डिप्रेशन म्हणजे काय आधी समजून घेऊयात. तर डिप्रेशनचा साधा सोपा अर्थ म्हणजे मला उदास वाटणं, निराश वाटणं आणि मूड ऑफ होणं. आता मग आपल्याला हा प्रश्न पडू शकतो की उदास तर मलाही वाटतं, निराश तर मलाही वाटतं, माझाही मूड ऑफ होतो, मग मला डिप्रेशन आलंय असं समजायचं का? तर नाही. डिप्रेशन मधली उदासीनता आणि दैनंदिन जीवनामध्ये येणारी उदासीनता यामध्ये काय फरक असतो? तर दैनंदिन जीवनामध्ये बघा, आपल्याला काही मनाविरुद्ध घटना घडली, काही दुःखद घटना घडली, तर आपला मूड ऑफ होतो, आपल्याला उदास वाटतं, निराश वाटतं. पण एखादी आनंददायी घटना घडली की लगेच आपला मूड ऑन होतो आणि आपली गाडी नेहमीच्या ट्रॅकवर येते. डिप्रेशन मध्ये मात्र असं घडताना दिसत नाही. डिप्रेशनची उदासीनता ही 24/7 ऑल डोमेन्स ऑफ लाईफ असते. म्हणजे सदा सर्व काळ असते. आणि ऑल डोमेन्स ऑफ लाईफ म्हणजे काय? तर मला घरीही उदास वाटतं, मला ऑफिसमध्येही उदास वाटतं, मला फ्रेंड्स बरोबरही उदास वाटतं, मी बाहेर कुठे गेले तरीही उदास वाटतं, सदा सर्व काळ जळी स्थळी मला उदास वाटतं. हा मुख्य फरक असतो दैनंदिन जीवनातली उदासीनता आणि डिप्रेशन मधली उदासीनता. दुसरा फॅक्टर असतो लॅक ऑफ इंटरेस्ट. मग आता लॅक ऑफ इंटरेस्ट आपल्यालाही जाणवतो, आपल्यालाही कित्येक वेळेला कशातही उत्साह नाही असं वाटतं, काहीच करायला नको असं वाटतं. डिप्रेशन मधल्या लॅक ऑफ इंटरेस्ट मध्ये काय फरक असतो? तर आवडत्या गोष्टींमधला इंटरेस्ट कमी होणं. फॉर एक्झाम्पल, एखादी व्यक्ती फूडी आहे आणि तिला केक खायला खूप आवडतो, केक बघितलं तरी किंवा केकचा विचार जरी केला तरी तिला एक्साइटमेंट होत असते. अशी व्यक्ती जर डिप्रेशन मध्ये गेली असेल तर समोर केक जरी आणून ठेवला तरी त्या व्यक्तीला काहीही एक्साइटमेंट वाटत नाही, कारण ती कंटिन्युअस परसिस्टंट उदासीनतेच्या अवस्थेमध्ये असते. डिप्रेशन मध्ये आपल्याला एक प्रकारचा ट्रायड पाहायला मिळतो. तो ट्रायड असतो हेल्पलेसनेस, होपलेसनेस आणि वर्थलेसनेस. हेल्पलेसनेस म्हणजे काय? मी असहाय्य आहे, मी अगतिक आहे, मी स्वतःलाही मदत करू शकत नाही आणि मला कोणी मदत करू शकत नाही, अशा प्रकारच्या अगतिकतेची भावना. त्यानंतर होपलेसनेस म्हणजे माझ्या आयुष्यात काहीच आशादायक नाहीये किंवा काहीच आशादायक घडू शकत नाहीये. आणि वर्थलेसनेस म्हणजे माझ्या आयुष्यात काहीही अर्थ नाहीये, माझ्या आयुष्याला काही किंमत नाहीये, माझं आयुष्य अर्थहीन आहे. म्हणजे किंवा भूक खूप कमी होणं किंवा भूक वाढणं, अशा प्रकारची लक्षणं जाणवू शकतात. तर डिप्रेशन मधलं, सॉरी, डिप्रेशन मधलं सगळ्यात अलार्मिंग जर साईन कोणतं असेल तर ते म्हणजे सुसायडल आयडिएशन. म्हणजे आयुष्य संपवून टाकावं असं वाटणं, आयुष्यात काहीही अर्थ नाही असं वाटणं आणि आत्महत्येचे विचार येणं, हे डिप्रेशन मधलं सगळ्यात अलार्मिंग साईन असतं. तर मग पुन्हा आपल्या सगळ्यांना हा प्रश्न पडू शकतो की मॅडम, अशी लक्षणं मलाही कधी कधी जाणवतात, मलाही हेल्पलेस वाटतं, मलाही होपलेस वाटतं, मलाही आयुष्य संपून टाकावं असं वाटतं, मग मी डिप्रेशन मध्ये आहे असं समजायचं का? तर इथं पुन्हा असा क्रायटेरिया असतो की अशा प्रकारची लक्षणं किंवा यातली बहुतांश लक्षणं जर आपल्याला 2 आठवड्यांपेक्षाही अधिक कालावधीपेक्षा जाणवत असतील आणि ती आपलं क्वालिटी ऑफ लाईफ जर हॅम्पर करत असतील तर डेफिनेटली आपण डिप्रेशनची लक्षणं आहेत असं समजायला हरकत नाही. अगेन या ठिकाणी जे नॉन मेडिकल लोक आहेत त्यांना मी जरूर सांगेन की अशा प्रकारची लक्षणं असतील तरी सुद्धा आपल्याला डिप्रेशन वगैरे झालंय असं स्वतःच डायग्नोसिस आपण करायचं नाहीये. तर आपण आपल्या डॉक्टरांना ही लक्षणं सांगितल्यानंतर डॉक्टर विल डिसाइड की इज इट डिप्रेशन ऑर नॉट. तर फक्त ही एक बेसिक इन्फॉर्मेशन आहे की व्हॉट इज डिप्रेशन आणि दैनंदिन जीवनातली निराशा आणि डिप्रेशनमध्ये फरक काय आहे, याचं एक बेसिक इन्फॉर्मेशन आहे. आय होप की हे इन्फॉर्मेशन तुम्हाला समजलं असेल आणि लक्षात आलं असेल. मग आता आपला आजचा विषय आहे रजोनिवृत्तीच्या काळातील डिप्रेशन.
आता रजनिवृत्ती म्हणजे काय हे सांगायची गरज नाहीये. ज्या स्त्रीची मासिक पाळी बंद होते त्या स्त्रीला रजनिवृत्ती आली असं आपण म्हणतो. पण मासिक म्हणजे एखादं बटन दाबल्याप्रमाणे मासिक पाळी बंद झाली, रजनिवृत्ती आली आणि विषय संपला, इतकं हे साधं सोपं प्रकरण नाहीये. रजनिवृत्तीची सुरुवात वयाच्या 40व्या वर्षापासून होते आणि तब्बल 10 ते 15 वर्ष म्हणजे 50, 55 आणि कधी कधी 60 वर्षापर्यंत, हा 15 ते 20 वर्षापर्यंतचा हा एक मोठा फेज असतो. आणि या फेजमध्ये स्त्रीच्या शरीरामध्ये आणि मनामध्ये विविध प्रकारचे बदल होत असतात. मग रजनिवृत्तीच्या जर वयाचं म्हणजे अगदीच मेडिकल टर्म मध्ये जर इथं नॉन मेडिको जे लोक जॉईन केलेली आहेत त्यांना जर सांगायचं झालं, मेडिकल टर्म मध्ये आम्ही रजनिवृत्ती आली असं कधी म्हणतो, तर जेव्हा 1 कॉन्सिक्युटिव्ह इयर म्हणजे सलग 1 वर्षभर एखाद्या स्त्रीची मासिक पाळी बंद होते, तेव्हा त्या स्त्रीला रजनिवृत्ती आली असं आपण म्हणतो. रजनिवृत्तीचं ग्लोबल एज हे 52 आहे आणि एशियन एज हे 46 टू 48 आहे. पण जरी रजनिवृत्तीचं वय हे 46, 48, 50 जरी असलं तरी मगाशी मी सांगितल्याप्रमाणे मासिक पाळी बंद होणं हे एकमेव लक्षण रजनिवृत्तीचं नाहीये. तर मुळात रजनिवृत्तीच्या काळातील उदासीनता समजून घेण्यासाठी रजनिवृत्तीची लक्षणं काय आहेत हे सुद्धा समजून घेणं खूप गरजेचं आहे. साधारण 40 उलटल्यानंतर स्त्रीच्या शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बदल तिला जाणवायला लागतात. त्यातला सगळ्यात पहिला बदल तो म्हणजे अशक्तपणा जाणवणं आणि थकवा जाणवणं आणि पूर्वीसारखा स्टॅमिना नाही राहिलेला नाही आहे असं वाटणं. इथल्या बरेच स्त्रिया ज्या अबव्ह 40 आहेत त्या या गोष्टीला नक्कीच कोरिलेट करतील की मला आता पूर्वीसारखं काम होत नाहीये, पूर्वीसारखी ताकद आता जाणवत नाहीये. त्या व्यतिरिक्त मस्क्युलोस्केलेटन प्रॉब्लेम हे रजनिवृत्तीचं महत्वाचं लक्षण असतं की स्नायू आणि सांध्यांमध्ये वेदना जाणवणं, अशक्तपणा जाणवणं, शरीराचा आकार बदलणं, वजन वाढणं, त्यानंतर केस गळणं, चेहऱ्यावर सुरकुत्या येणं, त्याचबरोबर व्हॅजायनल ड्रायनेस, लैंगिक इच्छा कमी होणं, हॉट फ्लशेस अशी अनेक लक्षणं शारीरिक स्तरावर जाणवतात. आणि मानसिक स्तरावर मग एकटेपणा जाणवणं, रडायला येणं किंवा काहीच करायला नकोसं वाटणं, अस्वस्थपणा, बैचेनी, स्त्रीत्व संपल्याची जाणीव अशा प्रकारची लक्षणं ही रजनिवृत्तीच्या काळामध्ये जाणवत असतात. आणि या रजनिवृत्तीच्या लक्षणांमध्ये जेव्हा डिप्रेशनची लक्षणं ऍड ऑन होतात तेव्हा मात्र तो फेज त्या स्त्रीसाठी थोडासा एक बॅड फेज ठरू शकतो. आता रजनिवृत्तीच्या लक्षणांच्या बाबतीमध्ये आपण विचार करू शकतो की प्रत्येक स्त्रीला ही लक्षणं जाणवतात का, तर नाही. जनरली प्रत्येक स्त्रीला ही लक्षणं जाणवतात का, तर जनरली 30% स्त्रियांमध्ये रजनिवृत्तीचा हा प्रवास एकदम स्मूथ असतो. या स्त्रियांमध्ये सुद्धा कॅटेगरी आहे पुन्हा की ज्या स्त्रियांच्या मध्ये हार्मोनल डिक्लाइन हा स्लोली होत असतो तिच्यामध्ये मेनोपॉज हा अगदी स्मूथ असतो. ज्या स्त्रियांमध्ये सपोर्ट सिस्टीम खूप चांगली आहे फॅमिली आणि फ्रेंड सर्कलमध्ये तिच्यामध्ये हा मेनोपॉज खूप स्मूथ असतो. त्याचबरोबर आणखी कॅटेगरी आहे कष्टकरी आणि कामगार वर्गातल्या स्त्रिया ज्यांना दुसऱ्या दिवशीच्या खाण्यापिण्याची भ्रांत असते, ज्यांना प्रचंड शारीरिक मेहनत केल्याशिवाय पर्याय नसतो, अशा स्त्रियांना सुद्धा रजनिवृत्तीच्या लक्षणां जरी जाणवत असली तरी त्याकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ नसतो. बाकीच्या 70% स्त्रियांना रजनिवृत्तीची ही लक्षणं कमी अधिक फरकानं जाणवतच असतात. प्रत्येक स्त्रीला सगळीच लक्षणं जाणवतील असं नाहीये, पण काय प्रत्येकांच्या मध्ये काही ना काही लक्षणं ही जाणवत असतात. मग आता मगाशी मी सांगितल्याप्रमाणे रजनिवृत्तीच्या लक्षणांमध्ये जेव्हा डिप्रेशनची लक्षणं ऍड ऑन होतात तेव्हा मग आपण ते मेनोपॉझल डिप्रेशन असं म्हणू शकतो. आता मग आपल्याला हा प्रश्न पडू शकतो की रजनिवृत्ती तर प्रत्येक स्त्रीला येते, ज्या स्त्रीला रजप्रवृत्ती आहे त्या प्रत्येक स्त्रीला रजनिवृत्ती आहे, मग डिप्रेशन प्रत्येक स्त्रीला काही येत नाही, किंवा ज्या स्त्रीला डिप्रेशन येतं तिलाच ते काय येतं, याचा पुढचा विषय म्हणजे रजनिवृत्तीच्या काळातील डिप्रेशनची कारणं कोणती. आता जर आपण डिप्रेशनच्या कारणांचा विचार करायचा झाला तर खूप मोठी यादी आपण यामध्ये येऊ शकते, कोणत्या कारणामुळे आपल्याला डिप्रेशन येऊ शकतं. देर इज एन नंबर ऑफ रिझन्स. पण रजनिवृत्तीच्या स्पेसिफिकली रजनिवृत्तीच्या काळातील डिप्रेशनचा जर विचार करायचा झाला तर काही महत्वाच्या गोष्टी आपल्याला लक्षात येतात. त्यातलं पहिलं कारण आहे ते म्हणजे स्त्रीच्या शरीरामधील हार्मोन्सची कमतरता. त्यामध्ये इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हे स्त्रीत्वाला अधोरेखित करणारे हार्मोन्स आहेत.
त्यांची कमतरता हे उदासीनतेचं पहिलं कारण असतं. आता इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉन हे फक्त गर्भाशयावर काम करत नाही, तर स्त्रीच्या शरीरातील केसांपासून, डोक्यावरच्या केसांपासून पायाच्या नखापर्यंत प्रत्येक पेशीवर हे हार्मोन्स काम करतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्त्रीच्या मेंदूमधील जे केमिकल्स आहेत, आपल्या मेंदूमध्ये जे हॅपी हार्मोन्स असतात, त्यावर यांचा खूप मोठा प्रभाव असतो. आणि या केमिकल इस्ट्रोजनचं प्रमाण कमी झाल्यामुळं या केमिकलची कमतरता निर्माण होते आणि त्यामुळं डिप्रेशनची सुरुवात होऊ शकते. आता पुन्हा हा प्रश्न पडू शकतो की इस्ट्रोजन तर प्रत्येक स्त्रीमध्ये कमी होतं, मग काही ठराविकच स्त्रियांना डिप्रेशन का होतं? तिथं अगेन देर आर सम रिझन्स की ज्या स्त्रीला पास्ट हिस्ट्री आहे, म्हणजे पोस्टपार्टम डिप्रेशनची हिस्ट्री आहे किंवा फॅमिली हिस्ट्री आहे, अशा स्त्रिया या डिप्रेशनला जास्त प्रोन असतात. किंवा ज्या स्त्रियांमध्ये अक्यूट हार्मोनल डिक्लाइन होतो, की नॉर्मली कसं आपला 40 नंतर हळूहळू हार्मोनची पातळी कमी होत जाते, पण काही स्त्रियांमध्ये ही ड्रास्टिकली अक्यूटली कमी होते आणि त्या स्त्रिया ह्या प्रोन असतात डिप्रेशनसाठी. डिप्रेशनच्या कारणांचा विचार करायचा झाला तर मला स्वतःला न्यूट्रिशनल डिफिशियन्सी हे एक कारण बऱ्याचदा सापडतं. बहुतांश स्त्रिया ह्या रजोनिवृत्तीच्या काळामध्ये 30 ते 40% स्त्रियांना डीयूबीचा त्रास होतो. डीयूबी म्हणजे काय? तर डिसफंक्शनल युटेराईन ब्लिडिंग. यामध्ये मासिक पाळी अनियमित होणे, अति रक्तस्राव होणे, दीर्घकाळ रक्तस्राव होणे, अशा प्रकारची लक्षणं स्त्रियांना जाणवतात. आणि ही लक्षणं जेव्हा ती स्त्री आपल्या घरच्यांना सांगते किंवा आपल्या जवळच्या लोकांना सांगते, तेव्हा तिला असं सांगितलं जातं की इट इज ओके, मेनोपॉजच्या वेळेला हे असं होतच असतं. मग आई, आजी, काकू, मावशी यांच्याकडून हे असं पद्धतीने तिला समजूत घातली जाते. आणि स्त्रिया वर्ष 2-2 वर्ष अशी लक्षणं अंगावर काढत असतात. म्हणजे मी माझ्या क्लिनिकमध्ये नेहमी बघते की वर्षभरचा त्रास आहे, पण तिनं कधी कुणाला सांगितलेलंच नाहीये. मग शरीरामध्ये सततचा रक्तस्राव झाल्यामुळे शरीरात अनेक घटकांची कमतरता निर्माण होते. हिमोग्लोबिन कमी होतं, B12 कमी होतं, B6 कमी होतं, व्हिटॅमिन डी कमी होतं आणि मग त्यामुळं या स्त्रिया डिप्रेशनला प्रोन ठरतात. त्यानंतरचं महत्वाचं कारण आहे ते म्हणजे सायको सोशल रिझन. यामध्ये कौटुंबिक कारणापासून ते सामाजिक कारणांपर्यंत. आणि आता कौटुंबिक कारणामध्ये अगदी मुलं ही बऱ्यापैकी 20-21ची असतात जेव्हा स्त्रिया मेनोपॉजमध्ये असतात. मग शिक्षणासाठी मुलांचं दूर जाणं हे कारण असू शकतं किंवा मिस्टरांची बदली होऊन ते कुठंतरी दूर जाणं, कारण स्त्रीसाठी आपलं कुटुंब हे सर्वस्व असतं. आणि मग ही आपल्या अगदी जवळची लोक जेव्हा तिच्यापासून दुरावतात तेव्हा तो तिच्यासाठी ट्रिगरिंग फॅक्टर ठरू शकतो. त्याशिवाय सेपरेशन आहे, डिवोर्स आहे, कोर्ट केस आहे, पोलीस केस आहे किंवा बदनामीसारख्या घटना आहेत, क्रॉनिक इलनेस आहे. अगदी मुलांच्या व्यसनाधीनतेपासून वृद्ध आईवडिलांच्या जबाबदारीचा ताण इथपर्यंत कोणतंही कारण स्त्रीच्या डिप्रेशनसाठी ट्रिगरिंग फॅक्टर ठरू शकतं. या व्यतिरिक्त हायपोथायरॉइडिझम सारख्या आजारामध्ये डिप्रेशन येऊ शकतं किंवा अगदीच ब्रेनमध्ये काही प्रॉब्लेम आहे, ब्रेन लिजन वगैरे आहे, तर अशाही मध्ये डिप्रेशन येऊ शकतं. मला स्वतःला माझ्या क्लिनिकमध्ये, माझ्या प्रॅक्टिसमध्ये जे जाणवतं ते मोस्टली एक हार्मोनल डिक्लाइन, त्यानंतर न्यूट्रिशनल डिफिशियन्सीज आणि सायको सोशल रिझन, मोस्टली फॅमिली रिझन्स, यामधून बऱ्याच स्त्रिया या डिप्रेशनला प्रोन ठरतात. सो आय होप की तुम्हाला आता लक्षात आलं असेल की डिप्रेशन म्हणजे काय, रजोनिवृत्तीचा हा प्रवास कसा असतो आणि रजोनिवृत्तीच्या काळामधील डिप्रेशनची कारणं कोणती. यामध्ये काही डाऊट्स असतील तर नंतर वेळ मिळाला तर आपण जरूर त्यावर परत चर्चा करूया. आता मुख्य विषय येतो तो म्हणजे या डिप्रेशनवर मात कशी करायची. तर सगळ्यात पहिली गोष्ट आहे, ट्रीटिंग डिप्रेशन इज अ कंबाइंड एफर्ट. म्हणजे मला एखाद्या व्यक्तीला डिप्रेशन आलेलं आहे आणि त्यांनी सायकाट्रिस्टकडे गेलेले आहे, एखादी गोळी घेतली आणि जादूची गांडी फिरवल्याप्रमाणे ती डिप्रेशन मधून बाहेर पडली. किंवा एखाद्या स्त्रीला डिप्रेशन आलेलं आहे आणि तिनं ध्यानधारणा मेडिटेशन सुरू केलं आणि डिप्रेशन मधून बाहेर पडली. असं कधीही होत नाही, कारण इथं अनेक स्तरावर आपल्याला प्रयत्न करावे लागतात. त्यासाठी म्हणून मी म्हटलं की ट्रीटिंग डिप्रेशन इज अ कंबाइंड एफर्ट. मग माझा स्वतःचा एक प्रोटोकॉल आहे किंवा माझा स्वतः मी कशा पद्धतीने पेशंटला ट्रीट करते हे जर मी सांगायचं झालं तर यामध्ये पहिली स्टेप येते ती म्हणजे अवेअरनेस, एक्सेप्टन्स. अवेअरनेस आणि एक्सेप्टन्स. अवेअरनेस म्हणजे सजगता आणि एक्सेप्टन्स म्हणजे स्वीकार.
आपल्या समाजामध्ये मानसिक आजारांच्या विषयी प्रचंड अज्ञान आहे, प्रचंड टॅबू आहे. त्यामुळं आपल्याला जाणवणारी लक्षणं ही डिप्रेशनची आहेत हेच बऱ्याच स्त्रियांना कित्येक वर्ष कळत नाही. अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून ही सजगता निर्माण होऊ शकते. त्यामुळं अशा प्रकारे मला जे काही जाणवतंय हे डिप्रेशन आहे असं समजून घेणं ही पहिली स्टेप आहे आणि ते स्वीकारणं ही दुसरी स्टेप आहे. कारण अगेन आपल्याकडं मानसिक आजारांच्या विषयी खूप टॅबू असल्यामुळे मला असलं काही होणं शक्यच नाही. अशा प्रकारचा रेझिस्टन्स बऱ्याचदा स्त्रियांमध्ये दिसून येतो की मी खूप मेंटली स्ट्रॉंग आहे, आमच्या घरात अमुक अमुक काहीतरी घडलं म्हणून मग मला असं होतंय वगैरे, असं करून स्त्रिया पळवाट शोधण्याचा प्रयत्न करत असतात. पण किंवा दुसरंही टोक आपल्याला पाहायला मिळतं की अरे सगळ्या स्त्रियांना मेनोपॉज होतो मग मलाच का डिप्रेशन, एक प्रकारे सेल्फ सेल्फ विक्टिमायझेशन सुद्धा दिसून येतं. ही दोन्हीही टोकं सोडून देऊन एक प्रकारची स्वीकृती की आय एम नॉट अलोन इन दिस वर्ल्ड टू सफर फ्रॉम द डिप्रेशन, की जगात प्रत्येक वर्षी हजारो स्त्रिया डिप्रेशनला सफर करत असतात. त्यामुळे मी काही एकटी नाहीये हे जाणून घेणं आणि त्याचा स्वीकार करणं ही पहिली स्टेप आहे डिप्रेशनवर मात करण्याची. कारण मी जोपर्यंत स्वीकारच करत नाही तोपर्यंत त्यातून बाहेर पडण्यासाठी मी हातपाय हलवणारच नाही आणि धडपड करणारच नाही. त्यामुळं ठीक आहे, मग काही वर्षांपूर्वी दीपिका पदुकोण जेव्हा मीडिया समोर येऊन तिनं सांगितलं स्वतःच्या डिप्रेशनची जर्नी तिनं सांगितली, तेव्हा तिचं फार कौतुक करण्यात आलं. तिचं कौतुक करण्याचं कारण एवढंच होतं की तिनं स्वतःचा मेंटल हेल्थ प्रॉब्लेम जगासमोर आणला आणि त्यामुळे एक प्रकारचा अवेअरनेस निर्माण झाला की जसं आपल्या शरीराला आजार होऊ शकतात तसं आपल्या मनालाही आजार होऊ शकतात आणि हे स्वीकारणं ही डिप्रेशनवर मात करण्याची पहिली स्टेप असते. आता त्यानंतरची दुसरी स्टेप म्हणजे व्यक्तिगत स्तरावर आपण काय काय करू शकतो. तर दुसरी स्टेप आहे लाईफस्टाईल मॉडिफिकेशन. बघा, एखादी व्यक्ती संतुलित आहार घेतेय, नियमित व्यायाम करतेय, स्वतःचा स्ट्रेस मॅनेज करतेय, तिची चांगली सपोर्ट सिस्टीम आहे आणि तिला डिप्रेशन आलंय, असं सहसा कधीही होत नाही. ज्या अर्थी डिप्रेशन आहे त्या अर्थी डेफिनेटली कुठंतरी जीवनशैलीमध्ये असमतोल आहे आणि तो समतोल साधणं हे त्या व्यक्तीची प्राईम रिस्पॉन्सिबिलिटी आहे. मग आता लाईफस्टाईल मॉडिफिकेशन मध्ये देर आर सो मेनी थिंग्स की डाएट मॉडिफिकेशन आहे, एक्सरसाइज आहे, त्यानंतर मेडिटेशन आहे, सपोर्ट सिस्टीम बिल्डअप करणं आहे, हॉबीज मेंटेन करणं आहे. या प्रत्येक टॉपिकवर बोलायचं झालं तर एका वेगळ्या सेशनची गरज आहे. फक्त मी या सगळ्या पॉइंट्सना थोडक्यात टच करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर डाएट मॉडिफिकेशन, जैसे खावे अन्न तैसे होवे मन, असं आपल्याकडे म्हणलंय. आपण जे खातो त्याचा आपल्या मनावर परिणाम होत असतो. डिप्रेशन मध्ये सगळ्यात मोठी गोष्ट काय दिसून येत असते ती म्हणजे स्ट्रेस सेटिंग. बघा, आपल्याला मूड वगैरे गेला की बऱ्याचदा डिप्रेशन मध्ये असणारी व्यक्ती किंवा नॉर्मल व्यक्ती सुद्धा तो मूड ऑन करण्यासाठी एस्केप शोधते आणि तो एस्केप शोधण्यासाठी ती काहीतरी खाण्याचा प्रयत्न करते. आता मग माझा मूड ऑफ आलाय आणि मला काहीतरी खायचंय तर मी हेल्दी आयटम नाही खाणार. एखादी व्यक्ती डिप्रेशन मध्ये आणि तिला काहीतरी खायचंय तर ती काजू बदाम नाही खाणार, तर ती डेफिनेटली फास्ट फूड खाणार आणि त्या फास्ट फूडची परिणिती मग पुन्हा ओबेसिटीमध्ये आणि इतर अनेक आजारांमध्ये होत असते. हे सगळं टाळण्यासाठी प्रॉपर डाईट असणं हे खूप गरजेचं आहे. आजकाल सगळेच लोक डाएट विषयी सजग झालेले आहेत, पण जेव्हा एखादी व्यक्ती डिप्रेशन मध्ये जाते तेव्हा परत तिच्या मनामध्ये संभ्रमावस्था निर्माण होते की नक्की काय खायचं. मग दीक्षित करू का, दिवेकर करू की मग किटो डाएट करू का, मग हर्बलाइफ घेऊ, की सो मेनी थिंग्स आर देअर. मला स्वतःला म्हणजे मी माझ्या पेशंटला काय सांगते ते मी तुम्हाला इथं या ठिकाणी सांगणार आहे की प्रत्येकाला पटेलच असं नाहीये, पण माझा क्रायटेरिया मी सांगते. मी माझ्या पेशंटला सांगते की पारंपरिक महाराष्ट्रीयन जेवणाची जी थाळी आहे ती संतुलित आहाराचा बेस्ट ऑफ बेस्ट नमुना आहे. फक्त हा आहार योग्य वेळेला, योग्य पद्धतीनं, योग्य प्रमाणात घेणं गरजेचं आहे. आणि त्यासोबत जर आपल्याला काही न्यूट्रिशनल डिफिशियन्सीज असतील, म्हणजे हिमोग्लोबिन कमी आहे, कॅल्शियम कमी आहे, B12 कमी आहे, तर डॉक्टरांच्या सल्ल्याने सप्लिमेंट्स घेणं आणि हा संतुलित आहार घेणं, एवढं जर आपण पाळलं तर बऱ्यापैकी आपला आहार संतुलित होऊन जातो. आज जगभरातले फूड सायंटिस्ट सांगतात की ईट फ्रेश, ईट लोकल, ईट होम मेड फूड. ताजं अन्न घ्या, डबाबंद, बाटलीबंद, हवाबंद अन्न खाऊ नका. ईट लोकल, आपल्या आजूबाजूला पिकलेल्या अन्नपदार्थांपासून बनलेला आहार घ्या. मला इथं उपरीमध्ये बसून अमेरिकेत पिकलेलं एखादं फळ खाण्याची किंवा लंडन मधलं तेल स्वयंपाकात वापरण्याची बिलकुल काही गरज नाहीये. अँड ईट होम मेड फूड.
घरी बनवलेला आहार घ्या. एवढं जरी आपण पाळलं तर डेफिनेटली एक संतुलित आहार आपण सेवन करतोय याविषयी आपण खात्री बाळगू शकतो. आहारानंतरचा दुसरा विषय येतो एक्सरसाइज. डिप्रेशन मध्ये आणि कोणत्याही मानसिक आजारांमध्ये व्यायामाला आणि शारीरिक हालचालीला पर्याय नाही, याचं महत्व अनन्यसाधारण आहे. मला जर कोणी विचारलं विच इज द मोस्ट फास्टेस्ट वे टू इलेव्हेट युअर मूड, तुमचा आपला मूड ऑन करण्याचा सगळ्यात जलद मार्ग कोणता, असं जर मला जर कोणी विचारलं तर आय विल से इट इज द मुवमेंट, शारीरिक हालचाली. तुम्ही स्वतः कधीही प्रयोग करून पहा. तुमचा जर मूड ऑफ झालेला असेल तर तुम्ही शरीराच्या हालचाली करून बघा. म्हणजे बसला असेल तर उभा राहा, उभा राहायला असेल तर चाला, चालत असेल तर पळा, उड्या मारा, टाळ्या वाजवा, काहीही करा, पण शरीराच्या हालचाली करा. विदिन 5 to 6 मिनिट्स आपला मूड ऑन होऊन जाईल, हे तुमच्याही लक्षात येईल. आता मग मूड ऑन करण्यासाठी व्यायाम करणं हे तर गरजेचंच आहे. मग जेव्हा जेव्हा माझ्याकडे पेशंट येतात स्त्रिया आणि मी त्यांना व्यायामाविषयी सांगते, तेव्हा एक ठरलेलं स्टेटमेंट असतं की मॅडम मी सकाळी वॉकिंगला जाते. किंवा काही हेल्थ कॉन्शियस स्त्रिया असतील तर त्या सांगतील की मी जिमला जाते, मी स्विमिंग करते, मी बॅडमिंटन करते. सकाळचा मॉर्निंग 1 hour एक्सरसाइज इन द मॉर्निंग इज गुड बट इट इज नॉट इनफ. सकाळचा 1 तासाचा व्यायाम हा चांगला आहे पण तो पुरेसा नाही आहे. कारण सकाळचा 1 तासाचा व्यायाम करून जर दिवसभर आपण बसून राहणार असो सोफ्यावर किंवा खुर्चीवर तर त्याचा काही उपयोग होत नाहीये. त्यामुळे झोपेचे 8 तास सोडले तर बाकीचे 16 तास आपण किती ऍक्टिव्ह राहतो, किती शरीर हलवतो, किती उठबस करतो, यावर आपल्या ब्रेन मधले केमिकल्स सिक्रेट होत असतात. त्यामुळे दिवसभर शरीर ऍक्टिव्ह राहणं ही डिप्रेशन मधली सगळ्यात महत्वाची गोष्ट असते. आता बऱ्याचदा काय होतं, इंटरनेटवर वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस आलेले आहेत की एज ग्रेसफुली किंवा सुपर वुमन ऍट 50. आणि मग याला बळी पडून बऱ्याच स्त्रिया अचानकच मॅरेथॉन मध्ये धावायला जातात किंवा जिम मध्ये वजन उचलायला जातात किंवा योगासनं करून डायरेक्ट पहिल्या दिवशी 10 सूर्यनमस्कार घालतात. तर अशा प्रकारचे प्रयोग हे घातक ठरू शकतात. आयुर्वेदामध्ये तर मॉडरेट एक्सरसाइज सांगितलेलं आहे स्त्रियांसाठी कोणत्याही वयामध्ये. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा आतताईपणा न करता दिवसभर शरीराची हालचाल चालू ठेवणं हा एक उत्तम मार्ग, म्हणजे मी माझ्या पेशंटला सांगत असलेला उत्तम मार्ग आहे आणि तो सगळ्यांनी म्हणजे आपण सांगावा असा मला वाटतो. त्यानंतर येतं मेडिटेशन. अगेन डिप्रेशनमध्ये माइंडफुल मेडिटेशन जे आपले सरांचं जे एक्सपर्टाईज आहे यश वेलणकर सरांचं, त्याविषयी ते नंतर माहिती सांगतीलच, हे अतिशय उत्तम पद्धतीनं काम करत असते. आता मेडिटेशनच्या अनेक टेक्निक्स आहेत, अनेक स्पिरिच्युअल पाथवेज आहेत. मग कुठला तरी हार्ड अँड फास्ट रूल असं काही नाहीये की हेच करा अथवा तेच करा. ज्या मेडिटेशन मध्ये तुम्हाला जे जमेल पटेल, ज्यामध्ये कन्सिस्टंटली तुम्हाला ते मेडिटेशन करता येईल, जे मेडिटेशन करताना तुमचं मन शांत होईल, तुमचा विचारांचा गोंधळ कमी होईल, तुम्हाला भावनांचं नियोजन करता येईल, असं कोणतंही मेडिटेशन तुम्ही फॉलो करू शकता. आणि मेडिटेशन नंतर पुढचा विषय येतो की सपोर्ट सिस्टीम. सपोर्ट सिस्टीम इज व्हेरी इम्पॉर्टंट इन डिप्रेशन. सपोर्ट सिस्टीम कशासाठी, तर आपल्याला एक्सप्रेस करता यावं, आपलं मन मोकळं करता यावं, आपल्याला शेअरिंग करता यावं यासाठी. मी माझ्या काउन्सिलिंगच्या प्रॅक्टिसमध्ये कित्येक वेळेला असं बघते की पहिल्या सेशनमध्ये आपण फारसं काही टॉक नाही करत. पहिल्या सेशनमध्ये आपण ऍक्टिव्ह आणि इम्पॅथेटिक लिसनिंग करत असतो, आपण पेशंटला ऐकून घेत असतो. आणि मी कित्येकदा असं बघितलंय की पहिल्या सेशन नंतर पेशंट इतका रिलीज होतो कारण त्याला कोणीतरी ऑथेंटिक पर्सन मिळते की त्याचं मन मोकळं करता येईल. आणि हे मन मोकळं होणं डिप्रेशनमध्ये प्रचंड गरजेचं आहे. या संदर्भात विक्टर फ्रँकल या सायकोथेरपिस्टची सायकोलॉजीची एक स्टोरी आहे, जर नंतर वेळ मिळाला तर जरूर मी ती शेअर करेन. आता मी सांगत बसले तर आपल्याला वेळ अपुरा पडेल. पण सपोर्ट सिस्टीम असणं हे खूप गरजेचं आहे. त्या व्यतिरिक्त आपल्या हॉबीज मेंटेन करणं, हे सगळं कशासाठी करायचंय, तर आपल्या ब्रेनमध्ये चांगले केमिकल्स तयार व्हावेत यासाठी ह्या लाईफस्टाईल मॉडिफिकेशन्स आपल्या आयुष्यामध्ये खूप गरजेच्या असतात. आता हे प्रयत्न व्यक्तिगत स्तरावर झाल्यानंतर मला जर प्रोफेशनल हेल्प घ्यायची असेल, मला डॉक्टरांकडे जायचं असेल तर मी कुठे जायचं. खरं तर अशा प्रकारची मानसिक लक्षणं जाणवत असतील तर आपण कुठं जायचं हे अजूनही आपल्या समाजामध्ये लोकांना कळत नाही, कारण याविषयी आपल्याकडे अजूनही अवेअरनेस नाहीये. मग बऱ्याचदा जास्तीत जास्त आपण फॅमिली डॉक्टरकडे जातो. पण दुर्दैवानं मी अगदी स्पष्टपणे बोलते की दुर्दैवानं फॅमिली डॉक्टरांना सुद्धा या विषयाचं फारसं ज्ञान नसतं. कारण मी स्वतः
माझ्या प्रॅक्टिसची सुरुवातीची वर्ष ऍज अ जनरल प्रॅक्टिशनर म्हणून काम केलेलं आहे. आणि 45-50च्या वयोगटातील स्त्रिया जेव्हा यायच्या आणि व्हेग कंप्लेंट सांगायच्या, ऍट दॅट टाइम आय वॉज सो इग्नोरंट की हे काय, म्हणजे त्यांना काही होतच नाहीये, रिपोर्ट नॉर्मल आहे, अटेन्शन सिकनेस आहे, असं ऍज अ मेडिको असून मी म्हणत होते. आणि हा ट्रेंड, म्हणजे हा असाच प्रकार आजही चालू आहे. मानसिक आजारांचं ज्ञान अगदी मेडिकोजना सुद्धा नसतं. आणि मी सायकोलॉजीमध्ये आल्यानंतर मग लक्षात आलं, इनफॅक्ट मी पेरिमेनोपॉज मध्ये आल्यानंतरही मला आता कळतं हे सगळे इमोशनल ब्लंडर्स आपण जेव्हा स्वतः फेस करतो तेव्हा या सगळ्या गोष्टी आपल्याला कळतात. आणि आजही पेशंटचे रिलेटिव्ह जेव्हा आपल्यासमोर म्हणतात, काही नाही हो मॅडम, हिची रोजचीच नाटकं आहेत, हे रोजचंच रडगाणं आहे, हिला सवयच आहे, हिला सूक टोचतंय, हा घरच्यांचाही हे असतो आणि डॉक्टरांचा सुद्धा असाच स्टँड असतो. त्यामुळं फॅमिली डॉक्टरकडे याचं सॅटिस्फॅक्शन होईलच असं नाही. तर मग मी कुठं गेलं पाहिजे? तर मला जर अशा प्रकारची लक्षणं जाणवत असतील तर फर्स्ट थिंग मला एखाद्या चांगल्या काउन्सिलर आणि सायकोथेरपिस्टकडे गेलं पाहिजे. आता काउन्सिलर विषयी सुद्धा खूप कॉन्ट्राडिक्टरी हे असतात की अरे काउन्सिलर काय सांगणार आहेत, आम्ही जे सांगतो तेच सांगणार आहेत ना, ह्यापेक्षा वेगळं काही सांगणार आहेत का? तर काउन्सिलर नुसतं काही सांगायला अथवा ऐकायला बसत नसतो. काउन्सिलिंग ही एक शास्त्रशुद्ध टेक्निक असते. त्यामध्ये पेशंट, म्हणजे त्यामध्ये ऍक्टिव्ह लिसनिंग असतं, एम्पॅथेटिक लिसनिंग असतं, गोल सेटिंग असतं. आपल्या आयुष्यातल्या समस्यांचं निराकरण करण्यासाठीची मानसिक अवस्था काउन्सिलर आपल्याला देत असतो. काउन्सिलर आपल्या आयुष्याचे कोणते निर्णय वगैरे घेत नाही. आणि यासोबत काउन्सिलर आपल्याला काही थेरपीज शिकवत असतो. मग डिप्रेशन सारख्या आजारामध्ये 2 प्रकारच्या थेरपीज प्रामुख्यानं वापरल्या जातात. एक आहे माइंडफुलनेस थेरपी आणि दुसरी आहे कॉग्निटिव्ह बिहेव्हिअरल थेरपी. माइंडफुलनेस थेरपी विषयी नंतर कदाचित सर सांगतील, पण मी थोडक्यात सांगते की माइंडफुलनेस थेरपी काय काम करते, तर लिव्हिंग इन द प्रेझेंट मोमेंट, म्हणजे आत्ताच्या क्षणामध्ये जगणं आणि आत्ताच्या क्षणावर फोकस करणं. आपलं दैनंदिन जीवन हे पूर्णपणे मेकॅनिकल झालेलं असतं. फॉर एक्झाम्पल, सकाळी मी उठले आणि ब्रश करते, पण माझ्या मनात दुसरेच विचार चालू आहेत. मी जेवते, मी ड्रायव्हिंग करते, मी ऑफिसचं काम करते, मी स्वयंपाक करते, सगळं काही मी फिजिकली करते, पण मेंटली मी दुसरीकडे भरकटत असते. हे भरकटणं आपण माइंडफुलनेस मधून थांबवू शकतो आणि आपला अटेन्शन सेंटर त्यामध्ये डेव्हलप केला जातो आणि आहे त्या क्षणावर आपण कसं लक्ष द्यावं, जेणेकरून आपलं ओव्हर थिंकिंग, निगेटिव्ह थिंकिंग, रिपिटेटिव्ह थिंकिंग हे कमी होत जातं. हा एक भाग झाला. आणि माइंडफुलनेस थेरपीमध्ये दुसरी गोष्ट असते ते म्हणजे आपल्या शरीरात जाणवणारी लक्षणं आणि मनात येणारे विचार यांच्याकडे त्रयस्थपणे पाहायला कसं शिकावं, हे आपण माइंडफुलनेस मध्ये शिकत असतो. आणि त्यानंतरची पुढची टेक्निक आहे ती म्हणजे कॉग्निटिव्ह बिहेव्हिअरल थेरपी. ही सुद्धा अतिशय सक्सेसफुली वापरली जाते. यामध्ये काय केलं जातं, तर आपल्या मनामध्ये असणाऱ्या ज्या काही नकारात्मक विचार आहेत, त्या नकारात्मक विचारांच्या जागी सकारात्मक विचारांची पेरणी कशी करावी, पॉझिटिव्ह स्टेटमेंट कसं तिथं बिल्ड करावं, याची एक स्टेप बाय स्टेप प्रोसेस असते, ती आपल्याला शिकवली जाते, त्याचं जर्नलिंग केलं जातं. अगेन माइंडफुलनेस थेरपी असो, सीबीटी असो अथवा कोणत्याही थेरपीज असो, ह्या एखाद्या जादूची कांडीप्रमाणे काम नाही करत. म्हणजे मी जिमला गेले, आज वजन उचलले आणि उद्या माझे मसल्स बिल्ड झाले, असं कधीही होत नाही. सिमिलरली इमोशनल मसल बिल्डिंगची ही प्रोसेस 1-2 दिवसामध्ये होत नाही. हा महिना, 2 महिने, 3 महिने जेव्हा आपण आपल्या विचारांवर काम करतो, जेव्हा आपल्या भावनांवर आपण काम करायला सुरू करतो, तेव्हा मग आपण विचारांच्या आणि भावनांच्या समुद्रामध्ये पोहायला शिकतो. सो यासाठी पेशन्स लागतो. ही बऱ्यापैकी एक लेंदी प्रोसेस आहे, पण ही डेफिनेटली काम करते. मग आता ट्रीटमेंटमध्ये पुढचा विषय येतो, तो म्हणजे मेडिकल ट्रीटमेंट. मेडिकल ट्रीटमेंट म्हणजे सायकॅट्रिक ट्रीटमेंट. सायकॅट्रिक ट्रीटमेंट विषयीकडे सुद्धा आपल्याकडे बरेच मिथ्स आहेत, खूप गैरसमज आहेत की सायकॅट्रिककडे गेल्यानंतर जी औषधं सुरू होतात ती कायमची सुरू होतात, किंवा आपला ब्रेन हॅम्पर होऊन जातो, आपली थॉट प्रोसेस हॅम्पर होऊन जाते, त्याची सवय लागते, त्याचे साईड इफेक्ट असतात. कसं असतं, औषध ज्याला इफेक्ट आहे त्याला साईड इफेक्ट हा असणारच आहे, पण आपण बेनिफिट कोणता जास्त आहे याचा विचार करत असतो. मगाशी मी सांगितलं डिप्रेशन मधलं अलार्मिंग साईन ते म्हणजे सुसायडल आयडिएशन. जेव्हा एखाद्या पेशंटमध्ये सुसायडल आयडिएशन सारखी लक्षणं जाणवतात, तेव्हा त्या कंडिशनमध्ये मी थेरपी देते, मी योगासनं शिकवते, मी मेडिटेशन शिकवते, अशी चालढकल करून चालत नाही. अशा वेळेला आपल्याला केमिकल ट्रीटमेंट शिवाय पर्याय नसतो.
याविषयी कुणाचं दुमत असायचं काही कारण नाही, कारण अशा कंडिशनमध्ये पेशंट कोणतीही थेरपी घेण्याच्या मानसिकतेमध्ये नसतो, त्याला ती समजतही नसते. आणि डिप्रेशनचा जो काही डाटा आहे त्यामध्ये ऑलमोस्ट 2 to 15% ऑफ द पेशंट सफरिंग फ्रॉम डिप्रेशन कमिट सुसाईड असा डाटा आहे. आणि हे खूप दुर्दैवी आहे. आणि हे वाचण्यासाठी जेव्हा मुळात डिप्रेशन हा केमिकलचा खेळ आहे, मेंदूमधील केमिकलचा इम्बॅलन्स झालेला असतो, आणि हा जेव्हा इम्बॅलन्स खूप एक्स्ट्रीम असतो तेव्हा आपल्याला डेफिनेटली मेडिसिन्स घ्यावे लागतात. मग जेव्हा आपल्याकडे असा एक्स्ट्रीम लक्षणांचा किंवा तीव्र लक्षणांचा पेशंट येतो तेव्हा बिईंग अ डॉक्टर आपल्याला सायकॅट्रिस्टकडे रेफर करावं लागतं. थोडंसं सायकॅट्रिक मेडिसिन घेतल्यानंतर जेव्हा हा केमिकलचा बॅलन्स नॉर्मल होतो तेव्हा मग आपण त्याला सपोर्टिव्ह सप्लिमेंटरी आपल्या थेरपी सुरू करतो, लाईफस्टाईल मॉडिफिकेशन शिकवतो, आणि मग पेशंटला कॉन्फिडन्स येतो, आणि मग पेशंट सगळ्या गोष्टी आपल्या फॉलो करायला लागतो, आणि नंतर ही आपली मेडिसिन्स आपण टेपर करत जाऊ शकतो. त्यामुळं सायकॅट्रिस्टकडे जाण्याविषयी फार काहीतरी मोठी गोष्ट आहे असं समजायचं काही कारण नाहीये. शरीराला जसे आजार होऊ शकतात तसे मनालाही आजार होऊ शकतात. त्यामुळे जिथं गरज पडेल तिथं ही मदत आपल्याला घ्यावीच लागते. ऍट लास्ट की बिईंग अ आयुर्वेदिक डॉक्टर, मला काही आयुर्वेदिक ट्रीटमेंटचाही या ठिकाणी उल्लेख करावासा वाटतो की आयुर्वेदाच्या दृष्टीनं रजनिवृत्ती हा वाताचा काळ आहे, आणि वाताची सर्वात प्रधान चिकित्सा म्हणजे स्नेहन चिकित्सा. आता स्नेहनाचे 2 प्रकार आहेत, ते म्हणजे शारीरिक स्नेहन आणि मानसिक स्नेहन. शारीरिक स्नेहन म्हणजे काय, तर अंगाला तेल लावणं आतून बाहेरून, त्यामध्ये तळपायाला तेल लावण्यापासून नस्य म्हणजे नाकामध्ये तेल घालण्यापासून शिरोधारा, बस्ती यासारखे पंचकर्मादी उपचार खूप चांगल्या पद्धतीने पेशंटमध्ये काम करत असतात. ब्राह्मी, जटामांसी यासारखी बुद्धिंद्रियावर काम करणारी औषधं सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं काम करत असतात. अर्थात पेशंटची प्रॉपर हिस्ट्री घेऊन हे सगळं आपल्याला काम करावं लागतं. आता दुसरा भाग आहे मानसिक स्नेहन. तर मानसिक स्नेहन म्हणजे काय, हा प्रश्न बऱ्याच जणांना पडू शकतो. मानसिक स्नेहन म्हणजे प्रेम, जे त्या स्त्रीला या काळामध्ये सगळ्यात गरजेचं असतं. प्रेम, आधार, लव्ह, केअरिंग अँड सपोर्ट. मी मगाशी सांगितलं की माझ्या समोर पेशंटचे रिलेटिव्ह असं म्हणत असतात की मॅडम तिची ही रोजचीच नाटकं आहेत, हे रोजचंच रडगाणं आहे, तिला सुख टोचतंय. ही वाक्य मी जेव्हा ऐकते तेव्हा मलाही खूप वाईट वाटतं, कारण याविषयी अवेअरनेसच नाहीये. ती स्त्री काय फेज मधून जात असते याची कुणाला कल्पनाच नसते. मग या ठिकाणी त्या स्त्रीला सगळ्यात जास्त गरज कशाची असते, तर फॅमिली सपोर्टची. यालाच आपण स्नेहन म्हणतो. तुझं पूर्ण आयुष्य तू कुटुंबासाठी सॅक्रिफायसेस केलेले आहेस, कुटुंबासाठी खूप काही केलेलं आहेस. नाव इट्स टाइम टू सर्व्ह यू. आता आमची वेळ आहे तुझ्यासाठी काहीतरी करण्याची. तू आमच्यासाठी महत्वाची आहेस. तू आमच्यासाठी खूप इम्पॉर्टन्स आहेस. तू आम्हाला हवी आहेस, आणि तुला या बॅड फेज मधून बाहेर काढण्यासाठी आम्ही काहीही करायला तयार आहोत. हा विश्वास जर कुटुंबियांनी आणि खास करून त्या स्त्रीच्या जोडीदाराने जर तिला दिला तर तिच्यामध्ये 10 हत्तीचं बळ येईल असं म्हणायला काय हरकत नाही. त्यामुळे मानसिक स्नेहन हे खूप गरजेचं आहे, आणि मानसिक स्नेहासाठी मेनोपॉज अवेअरनेस हा खूप गरजेचा आहे. या सगळ्या गोष्टी या ट्रीटमेंट पार्टमध्ये येत असतात. त्यातली एखादीच कुठली तरी गोष्ट वापरले आणि डिप्रेशन मधून आपण बाहेर आलो असं होत नसतं. सगळ्या स्तरावर आपल्याला काम करावं लागतं, कारण डिप्रेशन इज व्हेरी हार्ड टू ट्रीट. डिप्रेशन इज व्हेरी हार्ड टू ट्रीट. त्यातूनही अगेन मी सांगते की माइल्ड टू मॉडरेट डिप्रेशन जर असेल तर तुम्हाला सपोर्ट सिस्टीम चांगली मिळाली तर पेशंट सहजपणे बाहेर पडतो. अगदी सिव्हिअर डिप्रेशन मधून सुद्धा सपोर्ट सिस्टीम चांगली असेल तर बाहेर पडू शकतो. पण त्या पेशंटला सपोर्ट सिस्टीम नसेल तर माइल्ड टू मॉडरेट डिप्रेशन मधला पेशंट सुद्धा सिव्हिअर डिप्रेशन मध्ये जात असतो. त्यामुळे इथं सपोर्ट सिस्टीम बिल्डअप करणं ही खूप गरजेची गोष्ट आहे. सरांची जर परवानगी असेल तर व्हिक्टर फ्रँकलची स्टोरी या ठिकाणी सपोर्ट सिस्टीमच्या ह्याच्यामध्ये मी जरूर सांगेन. सर सांगा ना, चालेल का? सांगा मॅडम. हो हो. चालेल ना, ओके. तर मी सुरुवातीला लाईफस्टाईल मॉडिफिकेशन मध्ये सुद्धा सांगितले की सपोर्ट सिस्टीम किती महत्वाची आहे. या संदर्भात प्रसिद्ध सायकॅट्रिस्ट व्हिक्टर फ्रँकलच्या आयुष्यातला किस्सा जो मी बऱ्याच ठिकाणी सांगते. इट्स व्हेरी हार्ट टचिंग स्टोरी फॉर मी ऑल्सो. तर काय होतं, व्हिक्टर फ्रँकलला एकदा मध्यरात्रीच्या वेळेला एका स्त्रीचा फोन येतो. ती स्त्री आपल्या आयुष्याला कंटाळलेली असते, उद्विग्न झालेली असते.
पूर्ण निराश झालेली असते. आणि ते सगळं ती त्या व्हिक्टर फ्रँकलला सांगत असते की ती कशी कंटाळली आहे, तिची कुणाला गरजच नाहीये, तिचं आयुष्य कसं व्यर्थ आहे आणि तिच्या आयुष्यात आशादायक काहीच नाहीये, हे सगळं ती सांगत असते. व्हिक्टर सुद्धा तिचं म्हणणं शांतपणे ऐकत असतो. व्हिक्टरला एक गोष्ट कळलेली असते की ही स्त्री आपल्या आयुष्याला कंटाळलेली आहे आणि आपला फोन ठेवता क्षणीच ही आपल्या आयुष्याचं काहीतरी बरं वाईट करून घेईल. म्हणून तो त्याचं काउन्सिलिंगचं सगळं स्किल वापरतो, आयुष्याचं महत्व वेगवेगळ्या पद्धतीने समजावून सांगतो आणि त्या रात्री त्या स्त्रीला आत्महत्येपासून परावृत्त करतो. काही दिवसांनी ती स्त्री व्हिक्टरला एका कार्यक्रमात भेटते. ती स्वतः जाऊन भेटते आणि ती आठवण करून देते की मी असंच तुम्हाला एका रात्री फोन केला होता. तुमच्या त्या फोन नंतर मी पुन्हा नव्यानं आयुष्य जगते आणि मी आता माझ्या आयुष्यामध्ये खूप सुखी आहे, खुश आहे. त्यामुळं व्हिक्टरला क्युरिओसिटी निर्माण होते की माझ्या कोणत्या पॉइंटमुळे किंवा माझ्या कोणत्या गोष्टीमुळे तुम्ही आत्महत्येपासून परावृत्त झालात. अशी क्युरिओसिटी आम्हालाही होत असते की जेव्हा एखादा पेशंट खूप दिवसांनी भेटतो आणि मॅडम तुमचं सेशन झाल्यानंतर मला खूप चांगलं वाटतं. सो आय ऑल्सो बिकम क्युरियस की नेमका कोणता पॉइंट तुम्हाला टच झाला असेल. असाच प्रश्न व्हिक्टरला सुद्धा पडतो आणि तो विचारतो की माझ्या कोणत्या गोष्टीमुळे तुम्ही आत्महत्येपासून परावृत्त झालात. त्यावर ती स्त्री सुरुवातीला असं म्हणते की खरं तर तुमच्या कोणत्याच गोष्टीचा मला फार काही फरक पडला नव्हता, कारण तुम्ही जे काही सांगितलं ते सगळंच मला माहिती होतं. मलाही असे अनेकदा एक्सपिरियन्सेस येतात की 40-45 मिनिटं कुणाचं तरी काउन्सिलिंग करायचं आणि तो पेशंट म्हणतो मॅडम हे सगळं मला माहिती आहे हो. तर असाच अनुभव त्या व्हिक्टरला सुद्धा ती स्त्री सांगते की खरं तर मला तुमच्या कोणत्याच गोष्टीचा विशेष काही फरक पडला नव्हता, कारण मला हे सगळं आधीपासून माहिती होतं. पण 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 ऐन मध्यरात्रीच्या वेळेला माझं म्हणणं ऐकून घेणारी आणि मला समजून घेणारी एक तरी व्यक्ती या जगामध्ये अस्तित्वात आहे, या एकाच विचारानं मी आत्महत्येपासून परावृत्त झाले. तर या ठिकाणी आपलं मन मोकळं करण्यासाठी कोणीतरी व्यक्ती, आपल्याला ऐकून घेणारी, आपल्याला समजून घेणारी कोणीतरी व्यक्ती आपल्या आयुष्यात असणं हे खूप गरजेचं आहे. आणि रजोनिवृत्तीच्या काळामध्ये आणि खास करून जर अशी काही लक्षणं असतील तर यामध्ये अशी व्यक्ती आपल्या आयुष्यात असणं, आपल्या कुटुंबात असणं, आपल्या मित्र परिवारामध्ये असणं हे खूप खूप गरजेचं आहे. सो दिस इज ऑल फॉर द ट्रीटमेंट. शेवटी मला टेक होम मेसेज जरूर द्यावासा वाटेल, नंतर आपण सरही आपल्याला मार्गदर्शन करतीलच, की जनरली रजनिवृत्ती म्हणजे आयुष्याची निवृत्ती असं. रजनिवृत्तीचा काळ सुरू झाला, 40-45 आली म्हणजे सगळं आता संपलं, अशा प्रकारची विचार प्रवाह, अशा प्रकारचे विचार आपल्या मनामध्ये यायला सुरू होतात. खरं तर रजनिवृत्ती ही आयुष्याची निवृत्ती नाहीये. आपल्याकडे आपल्याकडे नव्हे तर पाश्चात्य देशांमध्ये, विकसित देशांमध्ये स्त्रिया 80-90 वर्षापर्यंत काम करतात. आणि काम करतात म्हणजे घरकाम नाही करत, तर त्या प्रोफेशनल असतात, त्या अर्निंग असतात. आपल्याकडे मात्र स्त्रिया असोत किंवा पुरुष असोत, अगदी 50ला आता झालं की आता सगळं संपलं, अशा प्रकारची विचारधारा घेऊन जगत असतात. तर मला असं वाटतं की रजोनिवृत्ती ही आयुष्याची निवृत्ती नाहीये, तर आयुष्याच्या एका नवीन इनिंगची ही सुरुवात आहे. त्यामुळे ज्या गोष्टी करायला आपल्याला आयुष्यभर वेळ मिळालेला नसतो, त्या गोष्टी करण्यासाठी आता वेळ द्यावा. स्वतःच्या प्रायोरिटीज क्लिअर कराव्यात. सेल्फ लव्ह इज द अल्टिमेट कमिटमेंट असं आपण म्हणतो. प्रत्येक स्त्रीनं आता स्वतःकडे थोडंसं बघावं, जबाबदाऱ्या थोड्याशा कमी कराव्यात, आरोग्याची काळजी घ्यावी, नवीन नवीन गोष्टी शिकाव्यात. म्हणजे मेंदूला नवीन अनुभवांची गरज असते. म्हणजे मेंदूमध्ये नवीन केमिकल्स तयार होण्यासाठी वेगवेगळ्या अनुभवांची गरज असते. शेतकरी सुद्धा शेतामध्ये पीक घेत असताना वेगवेगळे प्रयोग करत असतो. का प्रयोग करत असतो? कारण एकच प्रकारचं पीक घेतलं की जमिनीचा कस बिघडतो. सेम आपल्या मेंदूच्या बाबतीत सुद्धा आहे. त्याला गेहू चना एक्सपेरिमेंट असं म्हणलं जातं. आपल्या मेंदूला सुद्धा नवीन अनुभवांची गरज असते. त्यामुळे आयुष्याच्या या टप्प्यावर नवनवीन गोष्टी शिकाव्यात, नवीन भाषा शिकावी, नवीन ठिकाणांना भेटी द्याव्यात. आणि आयुष्याची म्हणजे एक खूप छान कविता आहे, त्याच्या 2 ओळी अशा आहेत की पहिले तीर दिसतोय पण प्रेम काही संपत नाही, अजून तरी वय झाले असं काही वाटत नाही, असं म्हणत आयुष्याच्या या दुसऱ्या इनिंगची सुरुवात अतिशय धूमधडाक्यात करावी. आणि मी तरी प्रत्येकानं हे सांगते की
ज्यांना ज्यांना असं वाटतं की संपलं आता सगळं, त्यांना मी जरूर हे सांगेन की जगातल्या सगळ्यात यशस्वी लोकांची जर तुम्ही यादी काढून पाहिली, तर या यशस्वी लोकांना मिळालेलं यश हे वयाच्या 50 नंतर म्हणजे लेट 40s आणि 50 नंतर मिळालेलं यश आहे. आपण भारतीय लोक मात्र 40-50 नंतरच रिटायर होण्याचा विचार करत असतो. तर हा विचार प्रवाह बदलणं खूप गरजेचं आहे. आणि पुन्हा सांगते की रजनिवृत्ती ही आयुष्याची निवृत्ती नाहीये, की सूर्य अस्ताला येण्यापूर्वी आकाशामध्ये सोनेरीच्या छटा पसरलेल्या असतात. त्याच पद्धतीनं आयुष्याचा उत्तरार्ध सुरू होण्यापूर्वी आलेली ही निराशेची छटा झटकून टाकावी आणि आयुष्याचा हा उत्तरार्धाची ही संध्याकाळ सोनेरी करावी. सो आय होप, थँक्यू ऑल फॉर दिस नाईस लिसनिंग. यामध्ये काही ऍडिशन्स करायचे असतील तर जरूर मला तुमचा फीडबॅक द्या. जे नॉन मेडिको आहेत त्यांनीही मला फीडबॅक द्या. आणि थँक्यू अगेन ऑल ऑफ यू. मी आता सगळी सूत्र सरांकडे सोपवते. थँक्यू.